सततची होणारी वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांना होणारा मनस्ताप लक्षात घेता बायपास मार्गाचे काम पूर्ण होऊन तो लोकांच्या सेवेत यावा यासाठी माजी खासदार सुनील मेंढे यांनी सातत्याने पाठपुरावा केला। आज प्रत्यक्ष निर्माणाधीन असलेल्या या मार्गाची त्यांनी पाहणी करून महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व विकास कंपनी यांच्यासोबत चर्चा केली। सदर मार्गाचे 3 पदरी बांधकाम पूर्ण झाले असून हा मार्ग येत्या जानेवारी 2025 अखेरपर्यंत सुरू होईल असा विश्वास भेटीनंतर माजी खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केला। गत काही महिन्यांपासून भंडारा शहराबाहेर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचे काम सुरू आहे, तर दुसरीकडे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याने आज माजी खासदार सुनील मेंढे यांनी प्रत्यक्ष काम सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली। यावेळी मेंढे यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुरू असलेल्या कामाला भेट दिली। वैनगंगा नदीवर कोरंबी येथे सुरू असलेल्या पूल बांधकामाची पाहणी केली। पाहणी दरम्यान 6 पदरी मार्गांपैकी एका बाजूचे 3 पदरी मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याचे लक्षात आले। यावेळी माजी खासदार सुनील मेंढे यांनी इतरही तांत्रिक बाबी जाणून घेतल्या। यावेळी माहिती देताना सुनील मेंढे म्हणाले, भंडाऱ्यातील वाहतुकीची कोंडी आणि होणारी गैरसोय लक्षात घेता खासदार असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बायपास मार्गाची मागणी मी केली होती। कायमच भंडारा जिल्ह्याच्या पाठीशी असलेल्या नितीनजी यांनी मागणी मान्य केली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली। सदर मार्ग जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण होणे गरजेचे होते, मात्र नदीवरील पुलाच्या डिझाइन मध्ये करण्यात आलेला बदल आणि भिलेवाडा येथील नवीन अधिकच्या पुलाची निर्मिती यामुळे वेळ गेला। आज 6 पदरी मार्गापैकी 3 पदरीचे काम पूर्ण झाले आहे। उरलेले 3 पदरीचे कामही मार्च मध्ये पूर्ण होईल, मात्र तोपर्यंत तयार झालेल्या 3 पदरी मार्गावर वाहतूक सुरू करावी असा प्रयत्न आपला राहणार आहे। या दृष्टीने बोलणे झाले असून जानेवारी 2025 अखेरपर्यंत एका बाजूने वाहतूक सुरू होईल अशी अपेक्षा सुनील मेंढे यांनी व्यक्त केली। महामार्ग प्राधिकरण आणि विकासक कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना या संदर्भात निर्देश दिले असल्याचे माजी खासदार सुनील मेंढे म्हणाले। तसेच येणाऱ्या काळात लगेच मुजबी भंडारा शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे व भंडारा तुमसर बालाघाट या महामार्गाचे काम सुरू होणार असल्याचे म्हणाले। या प्रसंगी महामार्गाचे अधिकारी विलास इंगळे, प्रशांत शिरभाते, NK रावत, सुधीर पवार, पंचायत समिती भंडारा सभापती सौ रत्नमाला चेटुले, उपसभापती प्रशांत खोब्रागडे, भाजप शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर, प्रशांत निंबोळकर, सचिन तिरपुडे, डिंबू शेख आदी उपस्थित होते। हे अगदी खरं आहे की सदर या बायपासची मागणी जेव्हापासून मी 2019 ला खासदार झालो तेव्हापासूनची आपण याची मागणी सुरू केली होती। मुळात भंडारा शहरातून संपूर्ण नॅशनल हायवे नंबर 6 जे संपूर्ण ट्रॅफिक आहे, ज्याची भरपूर ट्रॅफिक डेन्सिटी आहे, ती सुरू असल्यामुळे आपल्याला या रस्त्याची गरज होती आणि आदरणीय नितीनजी गडकरी आपले मंत्रीजी यांनी त्यावेळेस माझी मागणी मान्य केली आणि या संपूर्ण रस्त्याची मान्यता देऊन त्याचं रिसर काम पण चालू झालं। वेळेप्रमाणे तसं हे काम मागच्या जानेवारीच्या पूर्वीच ते होणं अपेक्षित होतं, परंतु याच्या ज्या पुलावरती आता उभे आहोत याची आपण डिझाईनमध्ये चेंज करून याची आपण उंची वाढवली। जे पूर्वी 3 मीटर साधारणतः अंदाजे 3 मीटरनी उंची वाढवली, त्यामुळे यांना ॲडिशनल वेळ लागला। सोबतच आपल्या भेलेवाड्याला इथून काही प्राणी साधारणतः दुसऱ्या दोन्ही बाजूला या बाजूनी त्या बाजूला प्राणी जातात, वन्य प्राणी जातात, त्यांच्या सोयीकरता अजून एक एक्स्ट्रा ब्रिजची आपण मागणी केली। त्याच्यामुळे साधारण थोडासा याला वेळ झाला। आता मात्र आपण जे बघतोय साधारणतः एकूण 6 लेनचा रस्ता आहे, 3 लेन आता उभे आहोत, उर्वरित 3 लेनचं काम आताच अगदी शेवटच्या टोकाचं काम चालू आहे। मला असं वाटतं की दोन्ही दृष्टीने जर विचार केला आपण पूर्ण 6 लेन साधारणतः मार्च पर्यंत यांचे दोन्ही 6 लेनचं काम पूर्ण होईल। आपला आग्रह असा आहे, लोकांची मागणी आहे, कलेक्टर्स होत किंवा नॅशनल हायवेचे सगळे इंजिनियर्स लोक असे आहेत की आपण ज्या लेनवरती उभे आहोत 3 लेनवरती याचं काम जवळपास 100% काम जवळपास झालेलं आहे। फक्त एक्सपान्शन जॉईंट तेवढंच काही ते बाकी आहे, जे कधीही 15-20 दिवसात होऊ शकेल। आपली मागणी अशी आहे की या रस्त्याचं किमान 3 लेन यांनी ताबडतोब सुरू करावे आणि उर्वरित ब्रिज यांनी मार्च नंतर सुरू करावा। कॉन्ट्रॅक्टरची अडचण अशी आहे की बा याच ब्रिजवरून त्यांना तिथे सामान न्यायचं आहे। त्याचं सगळं अडचण अशी आहे की बा हाही ब्रिज आपण एकदा 3 लेन चालू केलेत तर त्या रस्त्याला अजून 4-5-6 महिने वेळ लागू शकतो। याच्यात आपण तोडगा काढू आणि शक्य तितके लवकर साधारणतः महिन्यात-दीड महिन्यात साधारणतः 3 लेन तरी आपण चालू करू असा आपला आग्रह आहे। तसं कॉन्ट्रॅक्टरशी आपलं बोलणंही चालू आहे। मला असं वाटतं की नाही काही तर फरवरीपर्यंत म्हणजे 31 जानेवारीपर्यंत आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये हा रस्ता चालू करायला लावू आणि लोकांची जी आत्ता अडचण जाते 3-3 तास 4-4 तास त्रास होतो, विशेषतः रुग्णवाहिकेला त्रास होतो। रुग्ण जेव्हा साकोलीवरून नागपूरला किंवा नागपूरकडून रायपूरला जातात, मोठ्या प्रमाणात लोकांची अडचण आहे, स्थानिक लोकांची अडचण आहे। शहरात ते ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे हा रस्ता शक्य तितक्या लवकर होणं आवश्यक आहे। म्हणून तरी एक आपण मान्य केलं पाहिजे की गेल्या आपण वारंवार पाठलाग केल्यामुळे आणि नितीनजींनी स्वतः लक्ष घातल्यामुळे
एक संपूर्ण हाय ब्रिज लाखणी साकोली देवरी ह्या सगळे ब्रिज येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये सगळे ब्रिज थ्रूआउट होऊन नागपूर ते रायपूरची ट्रॅफिक मोठ्या याला गती पण मिळेल आणि लोकांची पण सोय होईल. मी परत एकदा आदरणीय नितीनजी गडकरी यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी हे सगळ्या आमच्या मागण्या मी केलेल्या मागच्या वेळेसच्या मागण्या मान्य करून लोकांची सुविधाच्या दृष्टीने मोठं आम्हाला त्यांनी सहकार्य केलं. त्यामुळे आम्ही संपूर्ण भंडारा जिल्ह्याच्या वतीने त्यांचं मी आभारी मानतो. आता आपल्या या कंत्राटदारांना पण एवढंच सांगू शकतो की आपण जितक्या लवकर होऊ शकेल तितक्या लवकर हा रस्त्याचं काम पूर्ण करून आम्हाला हा रस्ता मोकळा करून द्या अशी आपण मागणी त्यांच्याकडेही करू. आणि आपण जे नॅशनल हायवेचे इंजिनियर्स आहेत त्यांचे अधिकारी आहेत अधिकारी आता माझ्यासोबतही आहेत त्यांचं तेच मानस आहे की आपण तितक्या लवकर दिवस रात्र काम करून ह्या रस्त्याला मोकळं करू. माझ्या पत्नीची ती कल्पना होती की त्या मंदिराचे देवस्थान आहे मातेचं देवस्थान आहे त्या मंदिराच्या देवस्थानाला थोडीशी जागा मागून बाजूला आपण इथे एक चांगलं फाउंडेशन तयार केलं आणि या पुलावरून या पुलाचा जो काही नदीचा आमचा देखावा आहे निसर्गरम्य जागा आहे आणि एक सुंदरसं असं लोकांना जाते ते वेळेस आमच्या शंकराचं दर्शन व्हावं असं करून आपण त्या मोठ्या उंचावरती बसलेले शंकराची मूर्ती जी आपली तयार झालं सुरू आहे. आता नजीकच्या काळात या मंदिराचं काम होईपर्यंत आपण ते सुद्धा काम पूर्ण करू आणि तिथे सुद्धा एक छान आपल्याला दर्शन होईल शंकराचं. एक आमची आठवण राहील भंडारा तिथून म्हणजे पासिंग होताना सगळ्या ट्रॅफिकच्या लोकांना एक दर्शनी होऊन जाते आणि आमची आठवण राहील सदैव त्यांच्या डोक्यात राहील अशी ती कल्पना माझ्या बायकोची होती आणि मला ती आवडली म्हणून आपण ते सुद्धा काम पूर्ण करतो आहे. कृष्ण बावनकुळे भंडारा.